कसं आपण बोलतो तसं लिहिलं तरी चालतं, पण तिथं कसं बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय. आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहिताना कसं KAT पाहिजे ना, सी कुठनं आला. मराठीत कसं स म्हणजे स आणि इथं स म्हणजे क आणि क म्हणजे कच. आता नो म्हणायचं तर NO नो होतं. KNOW कशाला हुराव घालाय दिलाय बे. अरे बाबा NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे असं असतंय ते. अरे शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगळी. बरं झालं बाबा आपण इंग्रजासनी माघारी अक्कलो, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. तुझं आता बी काही खरं नाहीच. नवीन मॅडम काही इंग्रजांपेक्षा कमी ऐकतोय. हो तर काय असलं फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ मी सांगत नाही. मला कळतं बाबा सगळं आणि वाचायला मिळतं. तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का? तुझा पक्या होता की त्यांच्याकडे फारशा आहे. आणि सध्या घोडी धुवायला